कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या लेकाच्या लग्नाचा कोणी विचार केलास? पण मी आऊस आहे ना त्याची, माका वाटणार ना त्याचं लग्न लवकर होक वया, घरात एक सून येऊक वई, त्याचं आयुष्य मार्गी लागोक वया, आणि या माका वाटला तर त्यात माझा काय चुकला? लाली, तुका या वाटण्यात चुकीचा नाही हा, पण तुझा वागणं मात्र नक्कीच चुकीचा। अगं लग्न म्हणजे भातुकलीचो खेळ नाही, आणि कोणाक काय न सांगता गोष्टी एवढ्या पुढे नेल्या जात कशा तू? हा, भाऊ असो ना मी तुझे सांगणारच होताय मी। स्थळ नुसता बघू की लावता, श्रीनूचा काय लगेच लग्न लावून देणार नव्हतंय मी। आणि माका काय माहित तुम्ही सगळे जण एकदा बाहेर जाणार आहात ते, हा बरोबर कसं माहित असणार माका? हा, कुणी सांगता काय माका? हा, किती झाला ना तरी मी परकाच। लाली, सारख्या सारख्या तास तर तू गाळू नको। हा लाले लाले ऐक जा, शिनूचं परीक्षा झाल्यानंतर त्याच्या लग्नाचा माझ्या मनात होता, पण ठीक आहे ना, आता तू विषय सुरू केलायस, मग बघ ना मुली। खरंच दादा? लाली लाली थांब जरा, एखादी चांगलीशी मुलगी बघ जी आपल्या खोत घराण्याची परंपरा मान मर्यादा सांभाळेल अशी जर एखादी मुलगी इली तर मग आपण विचार करूया ना। चला दादा, आता कसा? पण दादा मी का तुझ्या शब्दाबाहेर नाही? होय तर बंद तू घाबरे। आय बघलास दादा, हो म्हणाले आपल्या श्रीनूचं लग्न आहे, आपल्या श्रीनूचं लग्न आहे। बंद झालं आपल्या काय करतो? आय ना आपल्या श्रीनूचं लग्न आहे। सी, यू नेव्हर नो, जर प्रपोजल चांगलं असेल तर कदाचित तुझ्या घरचे तुझं लग्न फिक्सही करतील। अँड ऑब्व्हियसली तू तर काहीच बोलणार नाहीस ना, कारण तुला तर ऑलरेडी भीती वाटतेय की मी तुझ्यासोबत ऍडजस्ट करून राहणार नाही, मी तुला सोडून निघून जाईन, राईट? कम ऑन श्रीनिवास, तुला माझ्या प्रेमावर इतकाच डाऊट होता तर तू मला हे आधीच क्लिअरली सांगायला हवं होतंस, मी आपणच साईडला गेले असते। अरे तसंही आम्हाला तर सवयच असते ना, हा नाही तो नाही हा, आमचे तर विचारच असे असतात। ओवी, असं काही नाहीये, माझं असं काही म्हणणं नाहीये ओवी। पण सगळ्यांचं हेच म्हणणं आहे, आणि तुझ्याही मनात हा विचार येऊन गेलाय ना? नाही ओवी, अगं श्रीनिवास, आय जस्ट डोंट अंडरस्टँड, हे सगळ्यांना का कळत नाही की माणूस कुठेही वाढला, कुठेही जन्माला आला तरी पण त्याला स्वतःचं एक मन असतं, हक्काचं प्रेम हवं असतं, त्याला आपलं असं कोणीतरी हवं असतं। हे सगळं हा सगळा का विचार करत नाही कोणीच? ओवी बघ, तू प्लीज एकदा ऐकून घे ना माझं। काय ऐकून घ्यायचंय तुझं? मी नो, इट्स रिअली फाईन श्रीनिवास, सी ना, तुला तुझ्यासारखी मुलगी मिळते, तुझ्या कम्पॅटेबिलिटीची। आय एम सो हॅपी फॉर यू श्रीनिवास, इट्स सो परफेक्ट ना। म्हणजे त्या मुलीला तिचे स्वतःचे काही ओपिनियन्स नसतील, ती फक्त तुझं आणि तुझंच ऐकेल, ती तुझ्याकडे बघून छान लाजेल, तू तिच्याकडे बघून छान स्माइल करशील, मस्त परफेक्ट, मेड फॉर इच अदर। तुमच्या दोघांचा संसार एकदम छान होईल, एकदम ग्रेट। म्हणजे मला ओवी प्लीज जरा मला बोलू देशील का प्लीज? हे बघ ओवी, मी तुझी शपथ घेऊन सांगतो, मला त्या मुलीबद्दल खरंच काय माहित नव्हतं, आणि ओवी आईने माझ्यासाठी कितीही मुली बघितल्या तरी मी त्यांना होकार द्यायला हवा ना, हे का कळत नाहीये तुला? श्रीनिवास, तू आज मुलगी बघितलीस अचानक, उद्या अचानक लग्नाला होकारही देशील। ऍक्च्युली ना श्रीनिवास, हा सगळा ना माझा फॉल्ट आहे, मी इथे यायलाच नको होतं, मी इथे राहायलाच नको होतं। तुझं माझ्यावर प्रेम नाही हे मला आधीच कळायला हवं होतं श्रीनिवास, मी ना उगाच तुझ्यात इन्व्हॉल्व झाले, हा सगळा माझा फॉल्ट आहे। मी ऐक ना प्लीज, मला इथे राहायचंच नाहीये, मी काय इथे थांबले, मी का तुझ्याशी मैत्री केली, का आपलं रिलेशनशिप इथपर्यंत येऊ दिलं? तू जरा शांत हो। आय जस्ट शुड हॅव लेफ्ट अर्लियर। मी ऍक्च्युली ना मी आत्ताही निघू शकते, नाही डॅडला कॉल करते। ओवी अगं तू श्रीनिवास, काय फोन, मी फोन देणार नाहीये, मला नाही राहायचं इथे। ओवी ऐक ना प्लीज,
हे बघ मी 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 पाया पडतो तुझ्या. वाटलेस मी तुला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की माझ्या मनात तुझ्याशिवाय अजून कोणी नाहीये. श्रीनू, काय झाला? उमाई, आईने माझ्यासाठी मुली बघण्याचं जे काही मनावर घेतलंय ते बघता ती माझं लग्न लावून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि ओवी आणि माझ्या प्रेमाबद्दल मी घरात कोणाशीच काहीच बोलू शकत नाहीये. ओवी आता शांत आहे, ती सगळ्या गोष्टी समजून घेते, पण आईने जर माझ्यासाठी मुली बघण्याचा सपाटा हा असाच सुरू ठेवला तर मी अजून किती दिवस ओवीला समजू? श्रीनू, ह्या सगळा ठरवणारो सर्वेश्वर हा बसलेलो हा. माका सांग, ओवी इथे या गावात येई तसा कोणाक वाटला होता काय? ताईला. पण त्या या गावात रमात असं कधीच कोणाक वाटलं नव्हता. आणि या गावातल्या एका गुणी पोराच्या प्रेमात तर पडात असा तर कोणी विचार पण केला नसत. पण या सगळा घडला ना, तुमच्या दोघांचं प्रेम जुळून येला ना, ह्या सगळा ह्याना घडवून आणला. आणि आता याच्या मनात असात ना तर ह्योच काहीतरी मार्ग काढत. श्रीनू, जा काही आपल्या नशिबात असताना त्या सगळा घडवून आणण्याची जबाबदारी देवच घेता. आणि समजा उमाई, मग दोघांच्याही नशिबात एकत्र येण्याचं नसेल. श्रीनू, असं बोलायचं नाही. वास्तू नेहमी तथास्तू बोलत असता. आपण कायम चांगलाच विचार करायचा, चांगलाच बोलायचा. नको काळजी करूस, सगळं व्यवस्थित होईल. विश्वास ठेव सर्वेश्वरावर. काय झाला? हा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.